आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। फुलंब्री वारेगाव जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड। जुगार अड्ड्यावर छापा टाकून 11 जुगारी अटक, 1.35 लाखांचा मुद्देमाल जप्त। या कारवाईत काही प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश असल्याचे समजते। पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे गावात मोठी चर्चा रंगली। स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या पावलाचे स्वागत केले। पाहुयात पुढील बातमी। नाशिक पत्रकार कार्यशाळा संपन्न। HPT कॉलेजमध्ये विकास पत्रकारिता कार्यशाळा घेण्यात आली। पत्रकारांच्या समस्या शासनाकडे पोहोचवण्याचे आश्वासन यदू जोशी यांनी दिले। कार्यशाळेत पत्रकारांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन करण्यात आले। ग्रामीण भागातील पत्रकारांनाही प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त झाले। पाहुयात पुढील बातमी। जिंतूर बंजारा समाजाचा लढा संपुष्टात। 6 दिवस चाललेले उपोषण मागे घेतले, मात्र रास्ता रोको आंदोलनाने महामार्ग ठप्प झाला। आरक्षणाच्या मागणीला समाजातून आणि इतर संघटनांतून मोठा पाठिंबा मिळाला। आंदोलनाला राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे। पाहुयात पुढील बातमी। नाशिक बंजारा आरक्षण समितीचे निवेदन। जिल्हाधिकाऱ्यांना अनुसूचित जमाती यादीत स्वतंत्र समावेशाची मागणी केंद्र सरकारने तातडीने शिफारस करावी अशी अपेक्षा व्यक्त। समितीने आंदोलनाला आणखी उग्र वळण देण्याची चेतावणी दिली। आगामी काळात मोठे जन आंदोलन उभारले जाईल असेही स्पष्ट करण्यात आले। पाहुयात पुढील बातमी। गुन्हे शाखेची मोठी कारवाई। नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने देशी कट्टा बाळगणारा इसम पकडला। 15,000चा गावठी कट्टा जप्त। अवैध शस्त्रांच्या विरोधात पोलिसांची मोहीम सुरूच। या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्यांवर आळा बसण्याची शक्यता आहे। पाहुयात पुढील बातमी। अंबड घरफोडी प्रकरण उघडकीस। पोलिसांच्या कारवाईत 2 आरोपी अटक। 67 ग्राम सोने व 5.69 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। सततच्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस प्रशासनाने गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे। पाहुयात पुढील बातमी। महापालिका निवडणूक आरक्षणावर प्रकाश लोंढे यांची हरकत। माजी नगरसेवक लोंढे यांनी आरक्षण प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्याचे निदर्शनास आणले। स्वारबाबा नगर व गौतम नगरचा चुकीच्या पद्धतीने समावेश। लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाचा नियम पाळला नसल्याचा आरोप। योग्य दुरुस्ती न झाल्यास निवडणूक प्रक्रियेला आव्हान दिले जाईल असा इशारा त्यांनी दिलाय। पाहुयात पुढील बातमी। वडोद बाजार पोलिसांची कारवाई। गुटखा जप्त व नष्ट। 14,27,000 रुपयांचा गुटखा न्यायालयाच्या आदेशानुसार जाळण्यात आलाय। अन्न व औषध प्रशासनाच्या उपस्थितीत ही कारवाई झाली आहे। अवैध धंद्यांवर वडोद पोलिसांचा धडाका कायम, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे। पाहुयात पुढील बातमी। समृद्धी महामार्गावर ठेकेदाराचा निष्काळजीपणा। दुरुस्तीच्या कामात ॲल्युमिनियम नोझल्स लावल्याने अनेक वाहनांची टायर पंक्चर। सोशल मीडियावर खेळ ठोकल्याची अफवा पसरली। पोलिसांनी अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले। ठेकेदारावर दंडात्मक कारवाई होणार। वाहनधारकांनी प्रशासनाकडे संताप व्यक्त केला आहे। पाहुयात पुढील बातमी। नाशिक रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर। ड्रीम कॅस्टल सिग्नल ते मखमलाबाद गाव परिसरातील रस्त्यांची चाळण। नागरिकांना पाठी व मणक्याचा त्रास। अपघातात वाढ। JCB कामात निकृष्ट दर्जाचा मुरुम वापरल्याचा आरोप। काँक्रीट रस्त्यांची मागणी, अन्यथा रस्ता रोकोचा इशारा। नागरिकांनी यावेळी मनपा प्रशासनावर संताप व्यक्त केला। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पूर्णा तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे 6 गावांचा संपर्क तुटला। शेतकऱ्यांसह जनजीवन विस्कळीत।
चुडावा मंडळात ढगफुटीचा कहर, महापुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळावर काल दुपारी अचानक आलेल्या ढगफुटीमुळे संपूर्ण परिसरात महापुराचे गंभीर संकट ओढावलं आहे. या महापुरामुळे शेकडो एकरावरील उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यापुढे त्यांचे संपूर्ण कष्टबाहू स्वप्न उद्ध्वस्त झालं. शुक्रवारच्या दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे आणि नाल्यांना पूर आला. विशेषतः चुडावा, पांगरा, ढोणे, मरसूळ, बरबडी, सुहागण, आभाई, पिंपळा, लोखंडे, वाई, हिवरा या गावांमध्ये पाणी घरात, जिल्हा परिषद शाळांमध्ये घुसलं. शेतातील सोयाबीन, ऊस, हळद आणि कापसाची पिके, फळबागे पाण्याखाली गेली आहेत. शेतकरी तुकाराम ढोणे म्हणाले, या वर्षीची आशा सोयाबीनवर होती, पण आता सर्व काही संपलं. सरकारने त्वरित पंचनामे करून मदत द्यावी. स्थानिक प्रशासनाने तहसीलदार माधव बोथीकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथके पाठवली असून काही गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान कोट्यावधीच्या घरात गेलं आहे. तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी सांगितलं की प्राथमिक अंदाजानुसार 500 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. लवकरच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. सामाजिक कार्यकर्ते, सरपंच उत्तमराव ढोणे, सुदर्शन होणे, गणपत शिंदे आणि युवक मंडळे पूरग्रस्त भागात मदतीसाठी पुढे सरसावली आहेत. अन्नधान्य, कपडे आणि औषधांची गरज असल्याची माहिती देण्यात आली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. दिनांक 12 सप्टेंबर रोजी पंचायत समिती पैठण येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित सर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांची आढावा बैठक पार पडली. पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत सर्व ग्रामपंचायत अधिकारी, खाते प्रमुख, विस्तार अधिकारी, घरकुल व रोजगार हमी योजना अभियंता आदी अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, ग्रामपंचायत विकास कामे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, एकात्मिक बाल विकास योजना, जलजीवन मिशन, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, पशुसंवर्धन, लघु पाटबंधारे, समाज कल्याण व कृषी विभाग यांच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित सर यांनी स्पष्ट सूचना देत सांगितले की शासनाच्या लोकाभिमुख योजना योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचणे ही आपली जबाबदारी आहे. कामात कुचराई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशाराही अधिकाऱ्यांना देण्यात आला. बैठकीचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी पंचायत दशरथ खराद यांनी केले. या बैठकीस जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व स्वच्छ भारत मिशन उपमुख्य कार्यकारी नंदनवनकर मॅडम, जिल्हा कृषी अधिकारी, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच पंचायत समिती पैठण अंतर्गत गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, उपअभियंता पाणीपुरवठा, उपविभाग बेहरे, उपअभियंता बांधकाम, गट शिक्षण अधिकारी केदार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योत्स्ना गहिरवाल व पाटील मॅडम, तालुका वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी दशरथ खरात, बळीराम राठोड, सुनील इंगळे, राधाकिशन चौधरी, पशुसंवर्धन अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. लातूरच्या देवणी शहरातील घनकचरा स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या सुमारे 30 महिला कामगारांना मागील 12 महिन्यांपासून वेतन मिळालेले नसल्याने आज संतप्त महिलांनी शोले स्टाईल आंदोलन छेडले. पगार न मिळाल्यामुळे जगणे कठीण झाल्याचे सांगत महिला पाण्याच्या टाकीवर चढल्या आणि आत्मदहनाचा इशारा दिला. हे आंदोलन तब्बल 2 ते 3 तास चालले. अखेरीस मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन देत पुढील 15 दिवसात 1 महिन्याचा पगार देण्याचे तसेच कामगारांचे ईपीएफ खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्याचे मान्य केले. याशिवाय 30 कामगारांना फक्त नेमून दिलेल्या कर्मचारीमार्फतच काम सांगितले जाईल. इतर कोणी आदेश दिल्यास कामगारांना ते पाळावे लागणार नाहीत, अशी अट देखील प्रशासनाने मान्य केली आहे. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. या लढ्यात कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रमिक हक्क संघटनेचे संचालक ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला.
तसेच नगरसेवक अमित सूर्यवंशी, नदीम मिर्झा, अमर पाटील, मनोहर पटणे, ओमकार धनुरे, बालाजी सूर्यवंशी, मयूर पटणे, रमेश मनसुरे, आनंद जीवने, ईश्वर पाटील, बावगे, महादेव मळभागे यांच्यासह असंख्य सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक आंदोलनात सहभागी झाले. हुकुमशाही करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा, हुकुमशाही करणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांचा, या नगरपंचायतच्या प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो. या केंद्राच्या नगरपंचायतचा मॅडम तर काही नाही, मॅडमला बोलू नका तुम्ही, तिला फक्त अरे धिक्कार असो, धिक्कार असो. या नगरपंचायतचं करायचं काय? टक्केवारी तुमची, काम आमचं, काम आमचं. अरे काम आमचं. कमिशन खाणाऱ्या नगरपंचायतचं, कमिशन खाणाऱ्या नगरपंचायतचं धिक्कार असो, धिक्कार असो. नगरपंचायतचा धिक्कार असो. अरे या नगरपंचायतचं करायचं काय? अरे या नगरपंचायतचं करायचं काय? मेंढकाचा कातडा घातलेला नगरपंचायतचा, डुकराचा कातडा घातलेला नगरपंचायतचा, म्हाताऱ्या लोकप्रतिनिधींचा, या नगरपंचायतच्या लोकप्रतिनिधींचा, जाणीव नसलेल्या लोकप्रतिनिधींचा, या नगरपंचायतचा. आमचा लढा न्यायासाठी, माणुसकीची भीक नको, अरे माणुसकीची भीक नको, अरे माणुसकीची भीक नको. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. अरे या नगरपंचायतचं करायचं काय? या नगरपंचायतचं करायचं काय? नगरपंचायतचं करायचं काय? आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. 12 महिन्याचा पगार दिलाच पाहिजे. कोण म्हणता देणार नाही? कोण म्हणता देणार नाही? कोण म्हणता देणार नाही? नगरपंचायतचं करायचं काय? नगरपंचायत प्रशासनाचं करायचं काय? हम सब, हम सब, हम सब लाठी गोली खाएंगे, लाठी गोली खाएंगे और लाठी गोली खाएंगे. कमाने वाला, लूटने वाला और कमाने वाला, लूटने वाला हमारा जमाना, गरीबों का जमाना. पगार द्या आम्हाला, आमचं घर कसं भागाव साहेब, एवढं म्हणलो तर मावशी 6 महिने पगार होणार नाही आणि तुम्हाला काम बंद करा म्हणून सांगितलं होतं नाही, असं म्हणले. बरोबर आहे. आणि लाडके सावकार का म्हणते, मी माझे 3 बाया आहेत आणि दुसऱ्या 3 घ्या, त्याच्यामधल्या कोणच्या काय येणार, आणि 6 बायावर मी टेंडर चालवतो. कोण म्हणते? लांडगे सावकार. कोण? कुठला लांडगे सावकार? विचारा तिथे साहेबांना. तुमच्या समोर सेवकाच्या हाताने ऑलरेडी कॅमेरा मोबाईल ठेवून आमची सांगतो ना काय म्हणे त्यांना, तुम्ही कोण आहेत माहित नाही म्हणलेत का आता त्यांना? कामावर राव का मला माहित नाही. तुम्ही म्हणलो साहेब, तुम्ही म्हणतो.
तर इंगोल्यावरचे काय म्हणले त्यांनी कामावर नाहीत का साहेब तुम्हाला माहित नाही का म्हणले 6 महिने पगार होणार नाही कधी म्हणलं तुम्ही काय म्हणलं इथं जेव्हा आपली 2 महिन्याखाली बैठक झाली आता मुलगी साहेब 6 महिने पैसे येणार नाही पैसे आले की देऊ आता पण तेच सांगायला लागलोय पैसे आले की देऊ नाही पण आता तुम्ही गेल्या महिन्यात 20 कर्मचाऱ्याची पगारी काढला 20-25 काय काढला ते माहिती ऐका पगारी मिळालेली साहेब पगारी मिळाली आपल्या कोण दिलंच नाही पण तोच विषय व्हायला लागलाय सगळे गैरसमज व्हायला लागले बरं सर हे कर्मचारी कामावर आहेत का नाही मुद्दा महत्वाचा पगारी जाऊ द्या आम्हाला कामावर बघणार ती कसं काय नाही म्हणलं एवढे जण 6 जण कामावर आपण ज्या दिवशी 14 तारखेला यांना एक पत्र दिलं होता त्या दिवशी काय म्हणलं ते उद्या 15 तारखेपासून आम्ही कामावरती देऊ बरोबर आहे ना TC कर्मचारी कामावरती होती का नव्हती बरोबर आहे मग आता आम्ही घेतलोच नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचा रजिस्टर वेगळा आणि बाकीच्या बाहेरचा रजिस्टर वेगळा पीएफची यादी गेली सर पीएफची यादी केली गेली नवीन कर्मचारी पीएफ ला जातात पण यांचं नाव पीएफ पडेल ना पडेल तुम्ही ज्यावेळेस पगारी करता त्यावेळेस पडेल वर्क ऑर्डर कधीच आहे पीएफ काय केले बदलली यादी नवीन कॉन्ट्रॅक्टरची वर्क ऑर्डर किती तारखेची आहे जुलैची आहे नवीन कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात तुम्ही काही कारवाई केलेत का नवीन कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात काही कारवाई केलेत का तो कॉन्ट्रॅक्टर तुमचा फोन उचलत नाही असं तुमचं तिथं म्हणणं आहे बरोबर आयुक्तापुढे तो फोन उचलत नाहीये आम्हाला रेस्पॉन्स देत नाहीये ते कर्मचाऱ्याला हे करत नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं तुमच्या प्रशासनाकडनं काय ते नवीन कॉन्ट्रॅक्टरचं काय केलं तेच तर सांगा ना आहे माझ्याकडे लेखी ते ऐकतात काय केले ते जुना आहे तो नवीन नाही ते कोण आहे आम्हाला माहिती नाहीये ना जुना आहे नवीन कॉन्ट्रॅक्टरने कोणते कर्मचारी घेतले आम्हाला कुठं माहिती आहे तसं नाही ते सांगलं ना आम्हाला कुठं माहिती आहे काय गुत्तेदार तुम्ही झालो तुमचं गुत्त संपलं तुम्ही ते कर्मचारीच बदलला दुसरा गुत्तेदार आला त्याला जे आवडले ते गुत्तेदार त्याला कर्मचारी तुम्ही आता म्हणलो का नाही साहेब तुम्ही कोणते लोक घेणार तो कॉन्ट्रॅक्टर तुमचा फोन उचलत नाही म्हणजे साहेब आमचं काय उचलणार आहे सांगा ना आम्हाला जे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिले साहेब टेंडर कुणी दिला नगरपंचायत कमलनगर दिलं का शिवसाहेब लोमटे साहेबांनी तुमचा दिला फोन उचलत नाही म्हणजे मग तुम्ही सांगा की मला माहिती तुला माहिती जमणार आहे का चालू आपण आता हाच विषय आहे की कामावर घ्यायचे पेमेंटचा विषय ओमजी आम्हाला पगार पाहिजे आता आपले विषय काय आहेत कामावर आहेत का पेमेंट देणार या 2 विषयासंदर्भात बोलू आपण आता कामावर पण आहेत आणि पेमेंट पीएफची यादी का बदलली गेली पीएफची यादी बदलली नवीन कॉन्ट्रॅक्टर कधी तुम्ही लोकप्रतिनिधीच्या म्हणण्यावरच नगरपंचायत करणार आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाचा ऐकून घेणार आधी कोण कॉन्ट्रॅक्टर होता माहिती नाही आम्हाला थांबा ते सांगतो कॉन्ट्रॅक्टर बदलला का नाही हा बदलला तुम्ही लोक किती दिवस कामाला नव्हते कुठं कामाला किती दिवस नव्हते दिवस नव्हते त्या महिन्यात जे लोक कामाला होते त्यांचं पीएफ भरण्यात आलं तुमचं म्हणणं काय आलं त्यावेळेस नवीन कर्मचारी घेतले तेव्हा की आम्ही हे कर्मचारी मजुरी तत्वावर घेतो मजुरी तत्वावर टेंडर मध्ये असला पुढे जाते तुम्हीच म्हणला सर माझ्या पुढचा विषय आहे मजुरीने घेतला आम्ही आज घेतला उद्या काढून टाकणार आमचा विषय संपला हे मजूर नाहीत हे मजूर कुठे म्हणता येतं तुम्हाला हे तुमचे मजूर नाहीत माझे मजूर नाहीत नगरपंचायतचे कर्मचारी आहेत टेंडर मधले कंत्राटी कर्मचारी आहेत 17 पासून आजपर्यंतचे आहेत ही तुम्हाला पत्र देऊन यादी देऊन मागितलं आम्हाला अडचणीत आला पण लोकप्रतिनिधीचं ऐकून जर चुकी अरे ऐकू द्या हो तर हे 100% चुकलं नाही त्यांनी कुणाचं ऐकावं तो वैयक्तिक भाग आहे यांना त्रास होणार आहे तर नगरपंचायतला सुद्धा फिरतात नाही. कशालाच येत नाही. पण यांना ज्या ज्या वेळेस त्रास झाले त्याच्या वेळेस आम्ही येतो ह्याचा अर्थ तुम्हाला समजायला पाहिजे की ह्या कर्मचाऱ्याला त्रास देण्यापेक्षा यांना सोबत घेऊन काम करून आपण प्रशासन चालू नये प्रशासन कोण म्हणलं बाबू सावकार म्हणून बाबू सावकारचं कोण नाव सांगितलं तुम्हाला बाबू सावकारचे 3 बाय म्हणून कोण म्हणलं तुम्हाला त्यांनी म्हणलं म्हणजे झालं म्हणणार आहे
मी बी उदय म्हणू का माझे एवढे बाहेर आहेत म्हणून. माझा काही संबंध माझे लोक मी नागरिक काय बोले सांगा तुम्ही. समजून काय हे काही. आणि मी उपोषणला बसत तेव्हा सुद्धा तुम्ही लेखी दिलतात की नातेवाईकाला येण्यासंदर्भात मी नोटीस काढतो. बंद झालं काय तर नगरपंचायतचं तरीही जाऊ दे बाबा. आम्ही 5 वर्ष प्रशासन चालवलं असं लोकप्रतिनिधी म्हणून साहेब आम्ही साहेब नोंद करून घ्या तुमच्याकडे. जीबी असेल तर बी आम्ही त्या बायाला खंड उठलं तेव्हा येतो कामावर म्हणणारा तो हरामखोर आहे. त्या बायाला माफी मागून बोलतोय. त्या दिवशी बोलवले बायाच बोलतोय असं बोलणारा तो हरामखोर आहे. आणि त्याला हे टोचकार घेऊन बसले. तो कोणीच नाही नगरपंचायतचा. आणि हे पीआय कडे तक्रार देणार आहोत. म्हणलो काहीच होत नाही तुमच्याकडे हे बाया आम्हाला दिसले. हे बाया वेशा दिसले. आणि मरतो आम्ही सगळं संपलं. उपोषण करणं कागद त्याला तुमच्या शिवपेक्षा तो अधिकार समोर राहतोय. कोण आहे तो मॅडम. तुम्ही शिवला एवढे अधिकार दिले. मॅडम तुम्ही म्हणला आणि त्याला तुम्ही नीट करत नसेल आणि त्याची जबाबदारी आहे. तो फार मोठा दिसणार का नाही. एखाद्या अधिकारी आम्हाला जर माझ्या विलासला बोलत असेल तर. आणि सगळ्यात तेच विषय आहे. ह्यांच्या कोण ज्याला बोललं त्या अधिकाऱ्याला लगेच टार्गेट. कोणी नाजून बोलू हे नाही बोलू. आता ह्या महागाईने न्याय दिली तुमच्याप्रमाणे पत्र दिलं. नगरपंचायतच्या प्रशासनाने टार्गेट केलं माझ्या बहिणीला माझ्या आईला. ह्या आम्ही बात केली का त्यांनी पत्र देऊन तुमच्या साक्षीला. आणि मी स्वतःही पक्षाचा पदाधिकारी आहे. तुम्ही जर होत नसलं तर सांगा. डिझेल ओतून घेतो आणि ह्याच मी पत्र दिलंय. माझ्या सहित 30 कर्मचाऱ्यांचं मी आत्महत्या करणार म्हणलंय. 26ला पत्र दिलंय. अजून यादी मिळत मला. यादी येत आहे. रजिस्टर येत आहेत. नगरपंचायत येत आहे. ते सांगता येऊन ऐकतात ह्यांनी नाही म्हणतात. मला 8-15 दिवस एकच भागात आणि शेवटी बाहेरचेच मी प्रशासनाचा भाग जाणतो. प्रशासकीय अधिकारी मला ओळखतात. देशात म्हणून चान्स दिला 2-3 वेळेस. आता सांगितलं मला आता 17 पासूनच्या आतापर्यंत किती शिव आहेत, किती मकदम आहेत, किती गट. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नाशिक पोलीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक शहराने एका इसमाला विनापरवाना देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगताना सापळा रचून ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी व पोलीस अंमलदार तेजस मते यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली आहे. अंबड लिंक रोडवरील विराटनगर परिसरात शुभम कुमार भूषण सिंग वय 24 वर्ष राहणार बिहार सध्या अंबड नाशिक हा इसम फिरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तपासात त्याच्याकडून 15,000 रुपये किमतीचा देशी कट्टा मिळून आला. ही कारवाई पंचांसमक्ष करण्यात आली असून आरोपीविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिंचाळा चौकीमार्फत सुरू आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. पथकात डॉक्टर समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, बाळू शेळके, शंकर काळे, नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, मनोज परदेशी, वाल्मिक चव्हाण, अतुल पाटील, महेश खान बहाले, तेजस मते, प्रवीण वानखेडे आदींचा समावेश होता. रिपब्लिकन वार्ता नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नाशिकच्या अंबड येथील घरफोडी प्रकरणात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने वेगवान कारवाई करत चोरीस गेलेले 67 ग्रॅम सोने किंमत रुपये 5,69,500 रुपये हस्तगत केले असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. फिर्यादी रोहणे येथे वास्तव्यास असताना त्यांच्या घरात इसमाने प्रवेश करून कपाटातून सोन्याची चेन व अंगठी असा मुद्देमाल चोरीस नेला होता.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त माहिती मिळाली की चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आरोपी सारूळ रस्त्यावरील चुंचाळे शिवार येथे येणार आहे। यावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावून संशयिताला पकडले। त्याने आपले नाव प्रशांत उर्फ बापू प्रकाश दुधे वय 44 वर्ष राहणार सिडको नाशिक असे सांगितले। चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली तसेच आपल्या मित्राच्या मदतीने सोने विक्री केल्याचे सांगितले। त्यानंतर दुसरा आरोपी सूर्यकांत गोवर्धन आहिरराव वय 46 वर्ष राहणार जुने सिडको नाशिक यालाही ताब्यात घेण्यात आले। दोन्ही आरोपींकडून 67 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात पुढील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यापूर्वीही आरोपींवर गंभीर दुखापतीचे गुन्हे नोंद आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। कारवाईत वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, नंदकुमार नांदुर्डेकर, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रकाश महाजन यांनी सहभाग घेतला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लातूरच्या देवणी शहरातील घनकचरा स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या सुमारे 30 महिला कामगारांना मागील 12 महिन्यांपासून वेतन मिळालेले नसल्याने आज संतप्त महिलांनी शोले स्टाईल आंदोलन छेडले। पगार न मिळाल्यामुळे जगणे कठीण झाल्याचे सांगत महिला पाण्याच्या टाकीवर चढल्या आणि आत्मदहनाचा इशारा दिला। हे आंदोलन तब्बल 2 ते 3 तास चालले। अखेरीस मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन देत पुढील 15 दिवसात 1 महिन्याचा पगार देण्याचे तसेच कामगारांचे EPF खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्याचे मान्य केले। याशिवाय 30 कामगारांना फक्त नेमून दिलेल्या कर्मचारीमार्फतच काम सांगितले जाईल। इतर कोणी आदेश दिल्यास कामगारांना ते पाळावे लागणार नाहीत अशी अट देखील प्रशासनाने मान्य केली आहे। त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। या लढ्यात कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रमिक हक्क संघटनेचे संचालक ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला। तसेच नगरसेवक अमित सूर्यवंशी, नदीम मिर्झा, अमर पाटील, मनोहर पटणे, ओमकार धनुरे, बालाजी सूर्यवंशी, मयूर पटणे, रमेश मनसुरे, आनंद जीवने, ईश्वर पाटील, बावगे, महादेव मळभागे यांच्यासह असंख्य सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक आंदोलनात सहभागी झाले। हुकुमशाही करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा, हुकुमशाही करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांचा, या नगरपंचायतच्या प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो। या केंद्राच्या नगरपंचायतचा मॅडमचं काही नाही, मॅडमला बोलू नका तुम्ही, तिला फक्त अरे धिक्कार असो, धिक्कार असो। या नगरपंचायतचं करायचं काय? टक्केवारी तुमची, काम आमचं, काम आमचं, अरे काम आमचं। कमिशन खाणाऱ्या नगरपंचायतचं, कमिशन खाणाऱ्या नगरपंचायतचं धिक्कार असो, धिक्कार असो। नगरपंचायतचा धिक्कार असो। अरे या नगरपंचायतचं करायचं काय? अरे या नगरपंचायतचं करायचं काय? मेडकाचा कातडा घातलेल्या नगरपंचायतचा दुकानाचा कातडा घातलेल्या नगरपंचायतचा मागच्या लोकप्रतिनिधींचा, या नगरपंचायतच्या लोकप्रतिनिधींचा, जाणीव नसलेल्या लोकप्रतिनिधींचा, या नगरपंचायतचा आमचा लढा न्यायासाठी, माणुसकीची भीक नको, माणुसकीची
चुलीची भीक नको, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. अरे या नगरपंचायतचं करायचं काय? या नगरपंचायतचं करायचं काय? नगरपंचायतचं करायचं काय? आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. 12 महिन्याचा पगार दिलाच पाहिजे. कोण म्हणता देणार नाही? कोण म्हणता देणार नाही? कोण म्हणता देणार नाही? नगरपंचायतचं करायचं काय? नगरपंचायत प्रशासनाचं करायचं काय? हम सब लाठी गोली खाएंगे, लाठी गोली खाएंगे और लाठी गोली खाएंगे. कमाने वाला लूटने वाला और कमाने वाला लूटने वाला हमारा जमाना, गरीबों का जमाना. पगार द्या आम्हाला, आमचं घर कसं भागाव साहेब. एवढं म्हणलो तर मावशी 6 महिने पगार होणार नाही आणि तुम्हाला काम बंद करा म्हणून सांगितलं होतं नाही, असं म्हणले. बरोबर आहे. आणि लाडके सावकार का म्हणते, मी माझे 3 बाया आहेत आणि दुसऱ्या 3 घ्या, त्याच्यामधल्या कोणच्या काय येणार आणि 6 बायावर मी टेंडर चालवतो. कोण म्हणते? लांडगे सावकार. कोण? कुठला लांडगे सावकार? मी सांगत होते साहेबांना. तुमच्या समोर काम करता. सेवकाच्या हाताने ऑलरेडी कॅमेरा मोबाईल ठेवून आमची सांगतो ना काय म्हणे त्यांना, तुम्ही कोण आहेत माहित नाही म्हणलेत का आता त्यांना? कामावर राव का मला माहित नाही. तुम्ही म्हणलो साहेब, तुम्ही म्हणले तर कोल्हापूरचे काय म्हणले, त्यांनी कामावर नाहीत का साहेब, तुम्हाला माहित नाही का? 6 महिने पगार होणार नाही कधी म्हणलो तुम्ही? काय म्हणलं? इथं जेव्हा आपली 2 महिन्याखाली बैठक झाली, 5-6 महिने पैसे येणार नाहीत. पैसे आले की देऊ. आता पण तेच सांगायला लागलोय, पैसे आले की देऊ. नाही पण आता तुम्ही गेल्या महिन्यात 20 कर्मचाऱ्याची पगारी काढला, 20-25 काय काढला ते माहिती ऐका पगारी निघालेली साहेब. पगारी निघाली आपल्या कोण दिलंच नाही. पण तोच विषय व्हायला लागलाय, सगळे गैरसमज व्हायला लागले. बरं सर, हे कर्मचारी कामावर आहेत का नाही? मुद्दा महत्वाचा. आम्हाला कामावर बघण्याची कसं काय नाही म्हणलं. एवढे जण 6 जण कामावर आपण त्या दिवशी 14 तारखेला यांना एक पत्र दिलं होता. त्या दिवशी काय म्हणतात ते उद्या 15 तारखेपासून आम्ही कामावरती घेऊ. बरोबर आहे ना? TC कर्मचारी कामावरती होती का नव्हती? बरोबर आहे. मग आता आम्ही घेतलोच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचा रजिस्टर वेगळा आहे आणि बाकीच्या बायांचा रजिस्टर वेगळा आहे. पीएफची यादी गेली सर, इथून पीएफची यादी केली गेली. नवीन कर्मचारी पीएफला जातात, पण यांचं नाव पीएफ पडेल ना पडेल, तुम्ही ज्यावेळेस पगारी करता त्यावेळेस पडेल. वर्क ऑर्डर कधीची आहे? पीएफ काय केले बदलली यादी? नवीन कॉन्ट्रॅक्टरची वर्क ऑर्डर किती तारखेची आहे? जुलैची आहे. पण नवीन कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात तुम्ही काही कारवाई केलेत का? नवीन कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात काही कारवाई केलेत का? तो कॉन्ट्रॅक्टर तुमचा फोन उचलत नाही असं तुमचं तिथं म्हणणं आहे. बरोबर. आयुक्तापुढे तो फोन उचलत नाहीये, आम्हाला रेस्पॉन्स देत नाहीये, ते कर्मचाऱ्याला हे करत नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं तुमच्या प्रशासनाकडनं. काय ते नवीन कॉन्ट्रॅक्टरचं काय केलं तेच तर सांगा ना. आहे माझ्याकडे लेखी ते ऍक्च्युअली काय केले ते? जुना आहे तो, नवीन नाही. ते कोण आहे आम्हाला माहिती नाहीये ना. जुना आहे. नवीन कॉन्ट्रॅक्टरने कोणते कर्मचारी घेतले आम्हाला कुठं माहितीये? तसं नाही. ते सांगणार ना, आम्हाला कुठं माहितीये? काय गुत्तेदार तुम्ही झालो, तुमचं गुत्त संपलं, तुम्ही ते कर्मचारीच बदलला, दुसरा गुत्तेदार आला, त्याला जे आवडले ते गुत्तेदार त्याला कर्मचारी तुम्ही आता म्हणलो का नाही साहेब? तुम्ही कोणते लोक घेणार? तो कॉन्ट्रॅक्टर तुमचा फोन उचलत नाही म्हणजे साहेब आमचं काय उचलणार आहे? सांगा ना आम्हाला. जे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिले साहेब, टेंडर कुणी दिला? नगरपंचायत कमलनगरनं दिलं का शिवसाहेब लोमटे साहेबांनी दिला? फोन उचलत नाही म्हणजे
मग तुम्ही सांगता की मला माहिती तुला माहिती जमणार आहे का? चालू होतं आपण आता हाच विषय आहे की कामावर घ्यायचे आणि पेमेंटचा विषय. आम्हाला पगार पाहिजे आता. आपले विषय काय आहेत, कामावर आहेत का पेमेंट देणार, या दोन विषयासंदर्भात बोलू आपण. आता कामावर पण आहेत आणि पेमेंट पीएफची यादी का बदलली गेली? पीएफची यादी बदलली. पीएफची यादी बदलली. नवीन कॉन्ट्रॅक्टर कधी तुम्ही लोकप्रतिनिधीच्या म्हणण्यावरच नगरपंचायत चालणार का आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाचा ऐकून घेणार? आधी कोण कॉन्ट्रॅक्टर होता माहिती नाही आम्हाला. थांबा ते सांगतो. कॉन्ट्रॅक्टर बदलला का नाही? हा बदलला. तुम्ही लोक किती दिवस कामाला नव्हते? कुठं कामाला किती दिवस नव्हते? महिना दिवस नव्हते. महिन्याचा त्या महिन्यात जी लोक कामाला होती त्यांचं पीएफ भरण्यात आलं. एक तुमचं म्हणणं काय आलं त्यावेळेस नवीन कर्मचारी घेतले तेव्हा की आम्ही हे कर्मचारी मजुरी तत्वावर घेतो. मजुरी तत्वावर तुम्हीच म्हणला सर माझा पुढचा विषय मजुरीने घेतला आम्ही आज घेतला उद्या काढून टाकणार आमचा विषय संपला. हे मजूर नाहीत. हे मजूर कुठे म्हणता येतं तुम्हाला? हे तुमचे मजूर नाहीत, माझे मजूर नाहीत. नगरपंचायतचे कर्मचारी आहेत, जुने टेंडर मधले कंत्राटी कर्मचारी आहेत, 17 पासून आजपर्यंतचे आहेत. ही तुम्हाला पत्र देऊन यादी देऊन मागितलं. आम्हाला अडचणीत आला पण लोकप्रतिनिधीचं ऐकून जर चुकीचं ऐकू द्या हो, तर हे 100% चुकलं. त्यांनी कुणाचा ऐकावतो वैयक्तिक भाग आहे. यांना त्रास होणार की कशालाच येत नाही. पण ह्यांना ज्या ज्या वेळेस त्रास झाले त्याच्या वेळेस आम्ही येतो. याचा अर्थ तुम्हाला समजायला पाहिजे की ह्या कर्मचाऱ्याला त्रास देण्यापेक्षा यांना सोबत घेऊन काम करून आपण प्रशासन चालू नाही. प्रशासन कोण म्हणलं बाबू सावकार म्हणून? बाबू सावकारचं कोण नाव सांगितलं तुम्हाला? बाबू सावकारचे 3 बाय म्हणून कोण म्हणलं तुम्हाला? त्यांनी म्हणलं म्हणजे झालं म्हणणार आहे हो. मी बी उद्या येऊन म्हणू का माझे एवढे बाय आहेत म्हणून? माझं काही संबंध माझ्या लोक प्रशासकीय अधिकारी मी नागरिक होऊ नका. समज काय मला सांगा तुम्ही. चार बायला आणि 17 पासून बाहेर तुम्ही कोणाही म्हणताय. समजून काय हे काही आणि मी उपोषणला बसतो तेव्हा सुद्धा तुम्ही लेखी देतात की नातेवाईकाला येण्यासंदर्भात मी नोटीस काढतो. बंद झालं काय तर नगरपंचायतचं तरीही जाऊ दे बाबा. आम्ही हे 5 वर्ष प्रशासन चालवलं सर लोकप्रतिनिधी म्हणून. साहेब आम्ही साहेब नोंद करून घ्या तुमच्याकडे. जीबी असेल तर बी आम्ही त्या बायाला कंड उठलं तेव्हा येतो कामावर म्हणणार तो हरामखोर आहे. त्या बायाला माफी लागून बोलतोय. त्या दिवशी बोललो नाही पण आज बोलतोय. असं बोलणार तो हरामखोर आहे आणि त्याला हे टोचकार घेऊन बसले. तो कोणीच नाही नगरपंचायतचा आणि हे पीआय तक्रार देणार आहोत आम्ही. म्हणलो काहीच होत नाही तुमच्याकडे त्या दिवशी तुमच्या हे बाया आम्हाला दिसले हे बाया लक्ष दिसले सगळं संपलं तर उपोषण करणं कागद त्याला तुमच्या शिवपेक्षा तो अधिकार समोर राहतोय. कोण आहे तो? मॅडम मॅडम तुम्ही म्हणला आणि त्याला तुम्ही नीट करत नसेल आणि हे करण्याची जबाबदारी आहे. तो फार मोठा दिसणार नाही. एखाद्या अधिकारी आम्हाला जर माझ्या मायाला बोलत असेल तर आणि सगळ्यात तेच विषय आहे. ह्यांच्या कोण ज्याला बोललं त्या अधिकाऱ्याला लगेच टार्गेट. कोणी लाजून बोलो हे नाही बोलू. आता ह्या महागाईला न्याय दिली तुमच्याप्रमाणे पत्र दिलं. नगरपंचायतच्या प्रशासनाने टार्गेट केलं माझ्या बहिणीला माझ्या आईला. ह्या आम्ही बात केली का त्यांनी पत्र देऊन तुमच्या साक्षीला? आणि मी स्वतः पक्षाचा पदाधिकारी आहे. तुम्ही जर होत नसलं तर सांगा. डिझेल ओतून घेतो आणि ह्याच नगरपंचायत मी पत्र दिलंय माझ्या सहित 30 कर्मचाऱ्यांचं मी आत्महत्या करणार म्हणलंय. 26ला पत्र दिलंय. अजून यादी मिळते मला. यादी येत आहे, रजिस्टर येत आहेत, नगरपंचायत येत आहे. ते सांगता येऊन
ऐकतात ह्यांनी नाही म्हणतात मला 8-15 एकाच कार्यालयाचे एकच भागात आणि शेवटी बाहेरचेच नाव. मी प्रशासनाचा भाग जाणतो, प्रशासकीय अधिकारी मला ओळखतात, देशात ओळखतो, म्हणून चान्स दिलो 2-3 वेळेस. आता सांगितलं मला आता 17 पासूनच्या आतापर्यंत किती शिव आहेत, किती मुकदम आहेत, किती. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. कन्नड तालुक्यातील सारोळा येथील अंजना नदीवरील पूल गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत जीर्णावस्थेत आहे. पावसाळ्यात तर या पुलावरून प्रवास करणे धोक्याचे ठरते. ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊनही संबंधित विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष असून आता त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासनाची धावपळ सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पुलामुळे सर्वाधिक अडचण सारोळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे. पुलाच्या मार्गाने शाळेत येणारी 15 ते 20 मुली रोजच्या प्रवासाला मुकत आहेत. मुख्याध्यापक शेजवळ यांनी सांगितले की पुलाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की मुलांचे शिक्षणच बळी पडत आहे. दरवर्षी शैक्षणिक संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. सरपंच सविताबाई जगन जंगले यांनी स्पष्ट इशारा दिलाय की ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच व ग्रामस्थ येत्या काही दिवसात जर पुलाचे काम मार्गी लागले नाही तर अंजना नदीत बसून आत्मदहनाचे पत्र देणार आहोत. यास पूरक भूमिका सरपंचपती जगन जंगले यांनी मांडत वारंवार निवेदन देऊनही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सुरूच आहे. ग्रामस्थांना हलगर्जीपणाची भावना निर्माण झाली असून आता लढा देणे अपरिहार्य झाले आहे असेही ते म्हणाले. पाठपुरावा निष्फळ. या पुलाच्या दुरुस्तीबाबत माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. तसेच विद्यमान आमदार संजनाताई जाधव यांच्याकडेही गावकऱ्यांनी वारंवार निवेदन दिले आहे. परंतु आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे आमचे प्रश्न गांभीर्याने घेतले जात नाहीत अशी भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. आंदोलन अटळ. ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून आत्मदहनाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आगामी काही दिवसात पुलाबाबत निर्णय झाला नाही तर मोठे आंदोलन उभे राहील यात शंका नाही. वारंवार या पुलाचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयाद्वारे बरेच वेळेस देण्यात आले आहे. परंतु या प्रशासनाला बरेचसे यावेळेस जे निवेदन दिले असताना त्यांनी आम्हाला कोरडे आश्वासन दिले की आम्ही करून देऊ बाबा, या दिवसात या वेळेत करून देऊ. यांनी बरेच आमदार खासदार या पुलाकडे पाहणी करून गेले असता तरी पण या गावाच्या पुलाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे आणि तरी शासनाने लवकरात लवकर या पुलाची दखल घ्यावी. तरी मागच्या वेळेस एक इसम व्यक्ती या पुलावरून ये जाय करत असताना वाहून गेला आणि त्याचं जे प्रेत आहे ते टाकळी शिवारात सापडलं आणि तरी पण अजून सुद्धा शासन डोळे लावून बसलेले आहे. तरी शासनाला आमची एवढी कळकळीची विनंती आहे की आमचा हा पूल विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचा आहे आणि विद्यार्थ्यांचे जे शाळा बुडत आहे, कारण की माता भगिनी सुद्धा ऐकून ये जाय करत असताना त्यांच्या जीवाला धोका आहे. जर इथून पुढे जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहील हे आम्ही ठरवू वेळेवर. तरी शासनाला एक कळकळीची विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर या पुलाची. आमच्या या सारोळा गावाच्या अंजना नदीवरील हा मुख्य रहदारीचा मुख्य पूल असून या पुलाचे मागील अतिवृष्टीच्या काळामध्ये पूल वाहून गेला आणि या गावातील लोकांची फार समस्या बिकट झालेली आहे. दळणवळणाची सुविधा रुकलेल्या आहे. शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी त्रास होतो. शाळेला विद्यार्थ्यांना शाळेत यायला त्रास होतो. 8-8 दिवस ते गैरहजर राहतात. शाळेची लोकसंख्या म्हणजे विद्यार्थी संख्या घटत चालली आणि गावकऱ्यांचा मोठा संताप होत चालला आहे. ग्रामपंचायतला देखील ते विटीस धरण्यात येत आहे आणि वारंवार ग्रामपंचायतला लोक येऊन आम्हाला ग्रामपंचायतला त्रास देत आहे किंवा तुम्ही काही याची दखल घेत नाही. आम्ही देखील यासाठी बरेच प्रयत्न करून मंत्री महोदयांना निवेदन दिले, आमदारांना निवेदन दिले आणि प्रशासनाला देखील याची कल्पना दिली. तरी देखील प्रशासक हे निधी अभावी याचे हेळसांड चालले आहे. या गावात बरंचसं असं आर्थिक नुकसान होत आहे आणि विद्यार्थ्यांचं देखील शाळेचं नुकसान होत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. ऐतिहासिक वास्तू पैठण शालिवाहन नगरीतील वेड्या बाभळीचे साम्राज्य नष्ट करण्याची इतिहासप्रेमींची मागणी. भारतीय पुरातत्व विभागाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले निवेदन.
याबद्दल सविस्तर बातमी अशी की ऐतिहासिक वास्तू असणारे पैठणच्या पालथी नगरीतील वेड्या बाभळी तात्काळ काढण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाचे उपाधीक्षक प्रशांत सोनोने यांना इतिहासप्रेमींनी मागणी केली आहे। त्यासाठी कित्येक अधिकाऱ्यांना शिष्टमंडळ भेटले। दक्षिण काशीतील श्री क्षेत्र पैठण येथील शालिवाहन नगरीतील भारत सरकारच्या मालकीच्या तथा ताब्यातील केंद्रीय पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली असलेल्या वेड्या बाभळीने व्यापलेले 28 एकर राष्ट्रीय स्थळ म्हणून जाहीर केलेलं आहे। पुरातन काळातील या ऐतिहासिक वास्तू नगरीतील वेड्या बाभळीचे दाट झाडीचे जंगल तोडून परिसर स्वच्छ करण्यात यावा, परिसर काटेरी झाडाझुडपांपासून स्वच्छ करण्यात यावा आणि परिसर विकसित करण्यात यावा अशी मागणी इतिहासप्रेमी कार्यकर्ते भाऊराव थोरात, प्रमोद दौंड, विष्णू ढवळे, सागर पाटील, रमेश खडेकर, बंडेराव जोशी, अंबादास ढवळे आदींनी केली आहे। सदरील विषयांवरून भारतीय पुरातत्व खात्याच्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून मागणी करूनही वेड्या बाभळींची झाडे झुडपे काढण्याची कारवाई होत आहे। त्यामुळे संबंधित अधिकारी यांच्यावर विशेष करून खासदार कल्याण काळे आणि खासदार संदीपान भुमरे यांनी कार्यवाही करावी अशी मागणी संतापलेल्या इतिहासप्रेमी इतिहास अभ्यासक कार्यकर्त्यांनी केली आहे। सामाजिक कार्यकर्ते प्रसाद खिस्ती, दिनेश पारिक यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने दिनांक 11 सप्टेंबर गुरुवारी संभाजीनगर येथे भारतीय पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक प्रशांत सोनोने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। प्रामुख्याने ज्या नागघाटाकडे जाताना शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचे अस्तित्व जाणवते, त्या नागघाटाकडे जाताना वेड्या बाभळीच्या वातावरणातून जाण्यासाठी पर्यटक व नाथ भक्तांना फार अडचणींना सामोरं जावं लागतं। नागघाट परिसरातील पालथी नगरीतील वेड्या बाभळींची झाडे तात्काळ काढावीत आणि एका निसर्गरम्य वातावरणाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी करून पैठण येथील शालिवाहन नगरी परिसर विकसित करण्याच्या कामात लक्ष घालावे असा आग्रह धरला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गणोरी फाट्यावर कार आणि मोटारसायकल यांची जोरदार धडक होऊन एकाचा मृत्यू झाला तर त्याचा मुलगा किरकोळ जखमी होऊन बचावला। बेल्डा गावचे अमोल जगन्नाथ गायकवाड वय 35 वर्ष हे आपल्या मुलासोबत छत्रपती संभाजीनगर येथून मोटारसायकलवरून बेल्ड्याकडे जात असताना अचानक 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता गणोरी फाट्याजवळील साई इंजिनिअरिंग कॉलेज समोरून मागून आलेल्या बलेनो कार क्रमांक MH20 HS 2449 ने मोटारसायकलला जोरदार धडक दिली। या अपघातात मोटारसायकल व कार दोन्ही रस्त्याच्या खाली जाऊन पडले। अपघातात अमोल गायकवाड गंभीर जखमी झाले तर त्यांच्या पाठीमागे बसलेला मुलगा सौभाग्याने किरकोळ जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या रुग्णवाहिकेतून जखमींना घाटे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अमोल गायकवाड यांना मृत घोषित केले। या प्रकरणाचा पुढील तपास फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राहुल साळवे करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शाह। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीड जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टीच्या निदर्शनास आले आहे की बीड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने नरेगा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये उदाहरणार्थ विहीर, वृक्षारोपण, फळबाग, तलाव, गाय गोठा, कांदा चाळ, रस्ते, नाले, ब्लॉक इत्यादी मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी संबंधित नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत। विशेषतः बीड तालुक्यातील वरवटी, चराटा, अंजनवती, लिंबा गणेश तसेच वडवणी तालुक्यातील काही गावांमध्ये संबंधित कामांमध्ये लाभार्थ्यांना लाच न देता कोणतेही काम मिळत नाही अशी परिस्थिती आहे। शिवाय अनेक लाभार्थ्यांना काम झाले असतानाही त्यांच्या पेमेंटमध्ये विलंब केला जातो। एवढेच नाही तर कधी बिलही दिले जात नाही असेही निदर्शनास आले आहे। सदर प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे शासनाच्या विश्वासार्हतेवर व जनतेच्या अपेक्षांवर परिणाम होत आहे। त्यामुळे आपण कृपया या प्रकरणी तातडीने चौकशी लावून दोषींवर कडक कारवाई करावी। जर या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले तर आम आदमी पार्टी बीड जिल्ह्यातील पीडित नागरिकांच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन माननीय उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना
आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आले आहे। यावेळी माजी सैनिक अशोक एडे, जिल्हाध्यक्ष रफिक पठाण, अल्पसंख्याक संकेत विभाग प्रमुख शकील पठाण, सय्यद सादेक, शहराध्यक्ष कृष्णा जगताप, तालुका अध्यक्ष मिलिंद बाळणे, कैलास पालीवाल इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना पत्र देण्यात आलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये चालत असणाऱ्या नरेगामधील योजना ह्या सर्व भ्रष्टाचाराची भेट चढत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची कामं झाली आहेत त्यांना पैसे भेटत नाहीत। जोपर्यंत तुमचे अधिकारी किंवा त्यातील सामील असलेले कर्मचारी जोपर्यंत चिरीमिरी घेत नाहीत तोपर्यंत त्यांची फाईल देखील हलवत नाही। अशा अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर या दोषी असणाऱ्यावर चौकशी करून कारवाई केली पाहिजे। विहिरी असतील, तळे असतील, पुन्हा रेड ब्लॉक असतील, नाली असेल, अशी जी कामं होतात ते सर्व भ्रष्टाचाराची भेट चलत आहेत। योग्य ते चौकशी करून कारवाई झाली पाहिजे। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या भागातील ज्या नागरिकांचे पैसे भेटले नाहीत, ज्या शेतकऱ्यांचे पैसे भेटले नाहीत, अशा शेतकऱ्यांना एकत्र करून आपल्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर मोठे जन आंदोलन उभा करेल अशी आम आदमी पार्टी आज तुम्हाला सूचना देत आहे। यावरती कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये ही सर्वस्व जबाबदारी ही आपली प्रशासनाची असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता, बीड जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री तालुक्यातील वारेगाव येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकत पोलिसांनी फुलंब्रीचे प्रतिष्ठित समजले जाणारे जुगारी केले गजाआड। फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील वारेगाव येथील एका पत्र्याच्या शेडच्या बाजूला काही जुगारी झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत आहेत अशी खात्रीशीर माहिती फुलंब्री पोलिसांना गुप्त बातमीदाराने दिली असता दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेदरम्यान पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी जुगार अड्ड्यावर रेड करण्याबाबत आदेश दिल्याने फुलंब्री पोलीस पथक 2 पंचांसह सदर ठिकाणी अचानक छापा मारला असता सदर ठिकाणी 11 जुगारी झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळ खेळताना मिळून आले। या जुगारात फुलंब्री शहरातील अनेक प्रतिष्ठित समजले जाणारे नागरिक पकडले गेले। या सर्व जुगारांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीतून एकूण रोख रक्कम 4,550 रुपये, 51,000 रुपये किमतीचे 8 मोबाईल फोन, 80,000 रुपये किमतीच्या 2 मोटारसायकली असा एकूण 1,35,550 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर पंचांसमक्ष सविस्तर जप्ती पंचनामा करून पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र तमखाने यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने, गणेश काळे, पोलीस कॉन्स्टेबल दिनेकर पांढरे, जितेंद्र तमखाने, भरत शेजूळ, जनार्दन आरखडे यांनी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री न्यायालयात दिनांक 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे। जर एखादी गोष्ट संवादाने सुटणार असेल तर वादाची गरज काय, म्हणूनच फुलंब्री न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे आपसी सामंजस्याने मिटवण्यासाठी व कायमस्वरूपी सलोखा राहावा याकरिता शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी फुलंब्री न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती न्यायाधीश श्रीमती डॉक्टर RS कुलकर्णी यांनी दिली। इच्छुक पक्षकारांनी त्यांच्या वेळ व पैसा वाचवून एकमेकांसोबत सलोख्याचे संबंध राखण्यासाठी त्यांची प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी लोक अदालतीमध्ये ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। लोक न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे तडजोडपात्र दावे, धनादेश संबंधीची प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, मोटार अपघात, नुकसान भरपाई आदी प्रकरणे जास्तीत जास्त प्रमाणात ठेवण्यात येणार आहेत। दावापूर्व प्रकरणांमध्ये बँका, पतसंस्था, महावितरण, इंटरनेट, फोन, मोबाईल संस्था यांनी लोकन्यायालयाचा लाभ घेऊन त्यांचा ग्राहकांसोबतचा वाद ते संपुष्टात आणू शकतील असेही न्यायाधीश श्रीमती डॉक्टर RS कुलकर्णी म्हणाल्या। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र।
दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी सातपूर कॉलनीतील रुद्र ऑटो गॅरेजचे किसन आंभोरे या तरुणाने मानवीयतेचा उत्तम दाखला घालत विदेशी पर्यटकांच्या वाहनास मदत केली. दुपारच्या सुमारास 12 ते 12:30च्या दरम्यान नाशिकमध्ये देवदर्शनासाठी आलेल्या विदेशी पर्यटकांची रिक्षा क्रमांक KL 07 CL 127 अचानक बंद पडली. ही घटना घडताच किसन आंभोरे यांनी स्वतःचे काम बाजूला ठेवून घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रिक्षा दुरुस्त करून पर्यटकांना विनामूल्य मदत केली. पर्यटकांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले आणि पुढील प्रवास सुरळीतपणे सुरू केला. किसन आंभोरे यांनी या प्रसंगी संदेश दिला की विदेशी किंवा देशी पर्यटकांची वाहन बिघडल्यास सर्वांनी तात्काळ मदतीला धावून जावे हे आपले कर्तव्य आहे. नागरिक व रिक्षा चालकातूनही किसन आंभोरे यांच्या मदतीची प्रशंसा होत आहे. ते नेहमीच रिक्षा चालक किंवा गरजू वाहनधारकांच्या अडचणीत धावून जात असल्याचे बोलले जाते. आपण आत्ता नाशिकमध्ये परदेशातून आलेले एक व्यक्ती त्या लोकांना आपण मदतीचा हात केला. तर आपण नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी गॅरेज आपलं? सातपूर कॉलनी. आपलं रिक्षा चालकांसाठी आपलं काय हे काय असणार आहे? आपलं कायम मदत राहते. दादा, आपण किती वर्षापासून येता इथे? 35 वर्ष. आपला अनुभव कसा आहे? चांगला आहे. मी संदीप माळोकर, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष सिडको नाशिक. आता आमचे मित्र किसन आप्पा आंभोरे हे फिटर असताना आम्हाला रिक्षा चालवताना काही प्रॉब्लेम आला किंवा कुठं आम्ही अडचणीत सापडलो तर हे आप्पाजी पुढं आमच्यासाठी धावत पळत येत आमचा प्रॉब्लेम सॉल्व करतात. आता थोड्या वेळातच परदेशी पाहुणे आले होते आपल्याकडं. त्यांची मदत करण्यासाठी आप्पा सगळं काम सोडून पहिले त्यांना पुण्याला जायचं होतं तर त्यांची मदत केली आप्पांनी आणि ते एवढे खुश झाले तर त्यांनी आमचे सगळ्यांचे आभार मानले आणि पुढच्या प्रवासासाठी ते नाशिकवरून पुण्याला रवाना झाले. तर पुढचा त्यांचा प्रवास कुठं असणार आहे? त्यांचा प्रवास आता नाशिकवरून पुण्याला. पुण्यावरून कुठं जाणार आहे? लंडन किंवा केरळला जाणार. केरळला. रिपब्लिकन वार्तासाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे. या पंधरवड्यामध्ये सर्व शासकीय विभागाने लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाने नागरिकांना महसूल, कृषी, आवास योजना, पाणंद रस्ते विषयक मोहीम हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी नियोजन सभागृहामध्ये बैठकीत असे निर्देश दिले असता फुलंब्री तहसील कार्यालय येथे पैठण फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी श्रीमती नीलम बाफना यांनी संबंधित कार्यालय प्रमुख व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये त्यांनी सदर सेवा पंधरवडा राबवण्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. महाराष्ट्रातील बंजारा तत्सम जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत स्वतंत्रपणे समाविष्ट करण्याबाबत अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. समितीने मांडलेल्या मागणीनुसार सेंट्रल प्रोव्हिन्स बेरार, नागपूर, मध्य प्रदेश यांच्या शिफारशी आणि हैदराबादच्या गॅझेटनुसारच अधिसूचना निर्गमित करण्यात यावी. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, बापट आयोग व अन्य आयोगांनी दिलेल्या अहवालांचा विचार करून संविधानाच्या अनुच्छेद 342(2) नुसार अनुसूचित जमातीतील विजा अ टक्केवारीत बंजारा तत्सम जमातींचा स्वतंत्र समावेश व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. समाज बांधवांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की राज्य शासनाने तातडीने केंद्र शासनाकडे स्पष्ट शिफारस करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा. या प्रसंगी
यावेळी कल्पना जगदीश पांडे, अरुण राठोड, सुरेश राठोड, ॲडव्होकेट कीर्ती राठोड, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर राठोड, ॲडव्होकेट सुनीता चव्हाण तसेच समस्त बंजारा समाज समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जय बंजारा, बंजारा समाज की जय, जय सेवालाल, जय सेवालाल, सामकी याडी की जय, बोर लमाण बंजारा की जय. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंदा भाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.